हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माहीज यूट्यूब चॅनल. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो फिरायला बाहेर. तर आधी आमची डेस्टिनेशन होती लोणावळा आणि आम्ही गेलो पण तिथे, पण आम्हाला काय वाईब नाही आली. तर मग हे बोलले की आपण कुठे जायचं, हे बोलतात हे बोलतात पाचगणीला जाऊया आणि तिथून महाबळेश्वरला जाऊया. आता बघूया तिथे जाऊन कसं चिल वाईब येते का, कारण गरमी पण आहे. आता निघलो तुम्ही. ओ घाट बघा किती मस्त आहे. तिकडे शेत आहे खालती. हो लावले काहीतरी. हो शेतात काहीतरी लावलेलं आहे. आपण कारला टाकलं ना पाठी. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण चाललो आपल्या डेस्टिनेशनला. आपली डेस्टिनेशन काय आहे? पाचगणी. थंड असेल का हो तिकडे आता? काय माहित, आपण थंड हवेचे ठिकाण म्हणून ऐकलेलं आहे. हो आपण गेलेलो होत ना लास्ट टाइम. आपण कधी गेलेलो? आपण हे पण नव्हते बघितले ना स्पॉट्स. ते काय स्पॉट्स सगळं धुक्यान भरलेलं. आणि ही यांची ड्रायव्हिंग स्किल्स बेटर आहेत त्यांच्या. आताच आम्ही नाश्ता केलेला आहे. आता आम्ही रस्त्यात होतो, अजून टाइम आहे बराच. आणि माही पण झोपली, मांडीवरच झोपली माही. कोथरूड, आय लव्ह कोथरूड. हे असे ना सिम्बॉल किंवा हे सेल्फी पॉइंटच आहेत. ते सगळीकडे बनवलेत ना सेल्फी पॉइंट. असे ट्रेंड आलाय. मस्त वाटतंय. आणि आम्ही आताच बोलत होतो की पाणी उठलंय आणि पाणी पडेल. आणि पाणी पण आलं आणि माही पण उठली ना. माही हे बोललेलेच मला की आपण थोडा पुढे गेलो ना तर पाणी येईल. आणि आलाच पाणी. आणि पाणी बराच पडतं. वीज पण चमकतं ना. गडगड आहे, वीज पण चमकते. माही काय वाजता माही पहिल्यांदा पाऊस एन्जॉय करते, कारण गेल्या वर्षी ती एकदम लहान 2-3 महिन्याची होती आणि आता थोडी मोठी झाली. त्या दिवशी यांनी तिला बाहेर नेलेली थोडं पाणी दाखवायला, पण माईला तेवढा अजून काही समजत नाही. पण आता तिला एक दिवशी भिजवणार होती. आपल्याला पुढे पाणी नसेल ना. इकडे लेक आहे. पाऊस. माहीने काहीतरी टाकला. माहीने विंडोतनं काहीतरी टाकला. तिकडे पाणी पडलं आणि इकडे इकडे अजिबात काहीच नाही पडलं. सुकाय सगळं. हो आता मला वाटतं पुण्यामध्ये पाणी पडला ना कोथरूड पर्यंत. आता आपण पुढे चालत ना. आपल्याला किती वाजतील तरी पण? आपल्याला 6 तरी वाजतील, कारण 6-6:30 घरातनं पण आपण लेट निघलो ना. आणि माहीची पण झोप झाली. आता पाऊस पडल्यानंतर व्ह्यू मस्त भेटतो हा बघायला ना. आणि इकडं तर हिरवलच आहे. मला वाटतं पाणी पडलं असेल इकडं. अगोदर पडलेलं ना. हा मध्येच पडलेलं ना. हे बोलत होते. कुठला घाट आहे हो हा? सातारा मधला खंडाला घाट. आपल्या इकडचा लोणावळा खंडाला, सातारा खंडाला घाट दिसतात. गाड्या दिसतात वर चढलेत ना. कॅमेरामध्ये एवढा क्लिअर नसेल. या घाटाचं काय माहितीये, जाणारा घाटा सोडून जायचा. येणाऱ्याने तिथं बोगदा आहे ना, येणाऱ्याने बोगद्याने यायचं. क्विक आहे, येणाऱ्यांसाठी सोपं आहे. असं दोन्ही एकत्रच करायला पाहिजे. हो ते काही गाड्या दिसतात ना वरती चालल्या. मोठं नाही एवढं घाट. आपण घाट अर्धा चढलो. घाट चढल्यासारखं वाटतं का? नाही, एकदम प्लेन आहे ना घाट. फक्त असं लांबच्या लांब आहे. आणि तुमची ड्रायव्हिंग पण एवढी स्मूथ आहे ना
त्याच्यामुळे एकदम माहीत एकदम कम्फर्टेबल पाय वगैरे ठेवलेत आणि एक हातात पॅकेट खाऊचा आणि आपली बसली मस्त खात. ती व्ह्यूचा मजा घेते. हो इकडे बघा, व्ह्यूची खरी मजा तर माही घेत बसली. हा नाही तुला नाही, माही नाही. जय श्री साईनाथ. साईबाबांच्या दरबारी जायचा प्लॅन होता आमचा, पण साईबाबा इथेच दर्शन द्यायला आले आम्हाला. माहिती आहे साईबाबा माही. जाऊ आपण शिर्डीला पण जाऊ. आज स्वतःहून साईबाबा समोर आले, म्हणजे साई का बुलावा आहे. माही आपल्याला साई का बुलावा आहे, आपण जाऊ. हा हो, मी एक गोष्ट नोटीस केली, पुण्यामध्ये सगळीकडे बघा असे स्टॅच्यूज वगैरे मस्त लावलेले आहेत ना. ते बघा झेब्रा आहेत बघ. डोंगरावर ना पवनचक्की आहेत. इकडे लय दिसतील ना. होय बघा, माहिती बघ पवनचक्की. हे बघा सगळे डोंगरावर आहेत बघा, पुरी लाईन मध्येच आहेत. ही झाड मस्त वाटतात ना अशी. वाईचं सिम्बॉल आहे. ही झाडं लागली ना का समजा वाई आली. आणि जास्तीत जास्त कुठली झाडं आहे तिथं? वडाची झाड आहे. पूर्ण लाईनच आहे अशी वडाची झाड. आणि थोडा थोडा पाऊस पण आहे इकडे. आता येईल वाईचा लास्ट आहे आणि आपण घाट चढू ना. उद्या नसेल तर बरं. उद्या पाणी नको आहे. उद्या आपण मॅप्रो गार्डनला जाऊ ना. आज आधी आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे, एनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आणि उद्या सकाळी मॅप्रो गार्डन आणि दुसरं 2-3 काहीतरी स्पॉट्स बघून महाबळेश्वरला जाऊ. उद्या पाणी नसलं ना तर आपल्याला, म्हणजे मॅप्रो चालूच असेल ना. तरी पण मॅप्रो चालूच असेल. नाही पण आपण जे बघायला लास्ट टाइम पण गेलेलो तेव्हा पण पाणी होतं बघा. आपल्याला काय बघता नाही आलं. एलिफंट पॉइंट वगैरे पॉइंट नाही बघता. आणि आता आमचा घाट स्टार्ट होईल. इकडे शेती पण बघा हो लोकांची, म्हणजे हिरवल आहे मस्त. इकडे शेती 12 असते. म्हणजे 12 महिने पाणी आहे ना भरपूर. डॅम पाहिजे तिकडे आजूबाजू. इकडे बघ मस्त शेती आहे हिरवी हिरवी. पाचगणी घाट. वाई पाचगणी घाट. तुम्ही बरोबर बोललेले हो. काय आपल्याला 7:30 तरी वाजतील वरती जायला. 5:30 वाजलेत ना. अर्धा तास पाऊण तास तरी लागेल. घाट काय एवढा अवघड नाही, पण कसं आहे दोन्ही एकच रस्ता आहे ना, दोन्ही साईडून गाड्या आहेत त्यांना रिस्की. तुम्ही मागाशीचा जो घाट बोलले त्याच्यात कसे यायला त्यांना भोगदा वेगळा होता, सेपरेट टनल होता आणि जाणार एकच होता ना. तुमच्या पाठीमागे व्ह्यू बघा किती भारी तो बघा. व्ह्यू दाखवताना पटकन तुमच्या डोळ्याच्या इथं हात यायचा. हा अशी भीती वाटते ना गाडी अंगावर यायची पटकन. माथेरानला पण असंच आहे. वेगवेगळे रस्ते असले ना का मस्त वाटत. सेफ्टी आहे ना, माणूस एकदम कम्फर्टेबल ना. माथेरानचा रस्ता डेंजर आहे. ती कशी हो डायरेक्ट कसं एकदम उंचीवर आहे ना, उंच असं. मिनी ट्रेन चालू असेल ना तरच माथेरानला जावं. आता बंद झाले असते ना पावसाळ्यात. पण आलोत ना पाचगणीमध्ये. आणि आता हॉटेलवर चाललोत आम्ही. कसले सगळे हेच दिसतं, हॉटेलच दिसतं. महाबळेश्वर अजून थोडा पुढे. पाचगणी आणि महाबळेश्वरचं 10-12 किलोमीटर अंतर आहे. आम्ही पाचगणीला पोचलोत आणि गाडी पार्क केली आणि हॉटेल रेन फॉरेस्ट. हॉटेल रेन फॉरेस्ट.
हॉटेल रेन फॉरेस्ट पाचगणी मधला बेस्ट रेटेड हॉटेल आहे. बेस्ट व्ह्यू पण आहे असं मी ऐकलंय. आज जाऊन बघू पण कसं आहे. आता गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो हॉटेलच्या इथे. आणि हा आहे हॉटेल रेन फॉरेस्ट रेस्टॉरंट अँड विलाज. आणि हा आहे आमचा व्ह्यू. हा आहे कॅफे एरिया हॉटेलचा रेस्टॉरंटचा. आणि द व्ह्यू हो ओ स्वाईप बेस्ट व्ह्यू दाखवला. स्वाईप करा. नाही स्वाईप. आणि हा आहे द पाचगणीचा बेस्ट व्ह्यू. आणि तो आपल्याला बघायला भेटणार आहे इथेच. हा कॅफेटेरिया आहे हॉटेलचा. म्हणजे मस्त व्ह्यू बघत बघत एन्जॉय. अच्छा स्विमिंग पूल पण आहे. रूम आणि ही दोघं आलीत आणि यांची दोघांची मस्ती चालू झाली. माही हाय. आणि ही रूम आहे. इथे माईची सोय टीव्हीची. आणि द बेस्ट व्ह्यू आमच्या रूम पासून बाहेरचा व्ह्यू. हा धरण आहे. धरण आहे का? फोन मध्ये एवढा भारी नाही दिसत पण तो रिअल मध्ये एकदम मस्त वाटतंय ना. हो हा थोडा आहे ना म्हणून एवढा क्लिअर नाही दिसत. आणि इथून आहे आमचा रूम. छोटासा डायनिंग एरिया दिलाय आम्हाला. सिटिंग एरिया बसायला. आणि ह्या आहे रूम. म्हणजे आपण इथे बसून मस्त व्ह्यू बघू शकतो. आता थोड्या वेळात मी कॉफी घेते आणि कॉफी घेत बसू आपण तिथं. चाल कॉफी. मग कॉफी मागू आपण तिथे बसूया आणि मस्त व्ह्यू बघत बघत पिऊया. माही बाहेर बघितलं का तू? माही बाहेर बघ. फ्रेश होऊ आणि पाचगणीमध्ये फिरून येऊ. चालेल. ओके थोडं माईला पण आराम करू. थोडं फ्रेश करू. हो आणि मग आल्यानंतर आपण हे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. काय आहे? कॉफीचे इंग्रेडियंट्स आहेत. कॉफी करून काय काय आहे पण? हा टी पॅकेट आहे. जर चहा पाहिजे असेल तर चहा झाली. हा शुगर पॅकेट आहे. आणि ही मिल्क क्रीम म्हणजे दुधाची जागा करून. मला दुधाचं चहा मिल्क क्रीम बनव मला. आणि ही कॉफी आहे. कॉफी प्याल ना? मिल्क क्रीम बनव. तू कॉफी बनवते. कॉफी हे बघा आली. ए बच्चा नको आम्ही तो उभी राह. तिला पण दे. गरम आहे तो. आतला बी
आता आधी आपण बंद करू. हा होईल गरम. हे संध्याकाळचा चहा. कुठे जायचं आता? आता आपण पाचगणीचं मार्केट फिरूया आणि कुठल्या तरी रेस्टॉरंट मध्ये जाऊन काहीतरी खाऊया. चला मग जाऊया. चला. नाही चला फिरायला जाऊ. अरे फॉर्म सबमिट करायला गेलं तोपर्यंत आपण लाइटिंग बघूया. हॉटेलचं स्टेकेशन खाली आहे आणि रोड वर आहे. बघूया बाहेर कसं डेकोरेशन. अरे वा नाही थोडी थोडी थंडी आहे पाचगणीला आता सध्या, एवढी नाही. आणि हा कॅफे जो आहे इथून व्ह्यू दिसतो, जो माउंटेन व्ह्यू तोच आपल्या रूममधून सुद्धा दिसतो. आणि इथून स्टेकेशन खाली रूम्स आहेत. मार्केट वाईन शॉप वगैरे किती आहे. आणि हा पाचगणीचा बस स्टँड. टॅक्सी वगैरे भेटतात वाटते इथे. म्हणजे हे पूर्ण पॉइंटला फिरवतील टॅक्सी. रेट विचारायचं आहे का? आपली गाडी आहे तर काय झालं. आता चांगला नॉनव्हेज हॉटेल बघू. चल ना बघू ना, रस्त्याला सगळे भेटेल. आपल्या केक शॉप इथे बेकरी आहेत ना, इथे नंतर जाताना केक घेऊन ते आहेत भरपूर. शिवाजी महाराज चौक. हा चल ना जाऊ. आज पहिले खाऊन घेऊ नंतर मार्केट फिरू. आता पहिले बघू सर हॉटेल पुढं पण असतील. आता आपण कुठे चाललो? स्ट्रेट मार्केट फिरून बघूया कसं आहे महाबळेश्वरचा आणि पाचगणीचा मार्केट. आपण ते हे मॅप्रोमधूनच घेऊ. हां जे आपल्याला घरात पाहिजेत ना ते. आपण डीमार्ट वरून आणलेले माहिती आहे ते मॉकटेल्स बरोबर. काय माहिती नाही. तर हे स्ट्रीट आहे. मला वाटतं मार्केट इकडे एंड होतो. मार्केट एंड होतो कारण मागच्या आपण एंटर केला इथनंच केलेलं ना. एवढाच आहे. माहीची सोय अशी आहे का माई पप्पांच्या कडीवर पण आहे आणि एका हातात फोन पण पाहिजे. काय बघायचं आहे तुला? कोकोमेलन. माईचा बर्थडेचा केक पण कोकोमेलन. बर्थडेची थीम पण कोकोमेलन. आता जेवायचा टाइम झालाय. ऑर्डर केलेली आणि आम्हाला कॅफे एरिया जो एरिया आहे तो पण किती मस्त आहे. रेस्टॉरंट आणि व्ह्यू पण मस्त आहे. रात्री एकदम कमी दिसतो व्ह्यू पण दिवसा मस्त वाटतं ना. लाईट बंद झाली आता. तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे अॅनिव्हर्सरीचं. माही बघ कशी बघते. माही लाईट्स बघत बसली की लाईट्स काय. माही कुठे गेलं बोलून देऊ. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. हा देते तुलाच घे.